हॅलो एव्हरीवन, लॉंग लास्टिंग मेकअपसाठी आपल्याला CTM म्हणजे स्किन प्रिपरेशन करणं फार गरजेचं आहे। सर्वात आधी पहिली स्टेप्स आहे क्लिन्झिंगची। क्लिन्झिंग आपल्याला करून किंवा मग वेट वाईपच्या साहाय्याने फेस क्लीन करून घ्यायचा आहे। यामुळे काय होतं, चेहऱ्यावरील धूळ आणि मळ संपूर्ण निघून जातो, चेहरा हा स्वच्छ होतो। त्याच्यानंतर येतं टोनर। टोनर हे आपल्याला स्किनचं pH लेवल बॅलन्स ठेवण्यासाठी मदत करतं, स्किनला हायड्रेशन देतं, स्किनवरील जे ओपन पोर्स असतात ते मिनिमाइज करण्याचं काम करतं। त्यामुळे काय होतं, येणारा जो घाम आहे त्याला आपण काही कालावधीसाठी का होईना आपण लॉक करू शकतो, त्यामुळे आपल्या मेकअपला लास्टिंग मिळतं। त्याच्यानंतर येतं मॉइश्चरायझर। मॉइश्चरायझर हे आपल्याला स्किन टाईपच्या नुसार यूज करायचं आहे, जसं की ड्राय स्किन असेल तर क्रीम बेस यूज करायचा आहे आणि ऑइली स्किन असेल तर जेल बेस यूज करायचा आहे। या प्रत्येक स्टेप्समध्ये आपल्याला साधारणतः 5 ते 6 मिनिटाचं अंतर ठेवायचं आहे, म्हणजेच की प्रत्येक स्टेप्स ही ड्राय झाल्यानंतर पुढची स्टेप्स करायची आहे। या झाल्या CTMच्या स्टेप्स। या स्टेप्स झाल्यानंतर पुढच्या मेकअपच्या स्टेप्स फॉलो करण्यासाठी स्किन आता रेडी असते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।